नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत. तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात इमारती अनधिकृत ठरवण्यात आल्या आहेत. या संदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नगर विकास विभाग प्रधान सचिव तथा अपर मुख्य सचिव असीम गुप्ता यांच्या दालनात बैठक पार पडली. 65 इमारतीतील नागरिकांची विकासकाकडून फसवणूक झाली असल्याने आज हजारो कुटुंब बेघर होण्याच्या छायेत आहे. त्यामुळे आता न्यायालयीन लढा लढणे अनिवार्य झाले असून राज्य सरकार नागरिकांच्या पाठीशी आहे असे लोकप्रतिनिधीकडून सातत्याने सांगण्यात येत आहे. याबाबत डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी बैठकीत पार पडलेल्या मुद्द्यांची पत्रकारांना सविस्तर माहिती सांगताना सांगितले. या अनधिकृत बांधकाम प्रकरणातील नागरिकांना न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून कशा पद्धतीने दिलासा देता येईल याबाबत सविस्तर चर्चा पार पडली. या समवेत यातील बाधित नागरिकांची हाऊसिंग सोसायटी स्थापन करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी. यामुळे यातील जमिनीचा मालकी हक्क हा स्थानिक रहिवाशांना मिळणे सोपा होईल. मात्र यातील नोंदणी होणे, 7/12 त्यांचे नाव घेणे याबाबत काही अडचणी येत आहे. यावर राज्य नगर विकास विभाग, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका या एकत्रित पद्धतीने याबाबत प्रस्ताव करणार आहेत. यानंतर लवकरच पुढील राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव मांडण्यात येईल आणि नागरिकांना कशा पद्धतीने दिलासा देण्यात येईल यावर तोडगा काढण्यात येईल. याच पद्धतीने यातील निम्म्याहून अधिक इमारती नोंदणीची प्रक्रिया ही जलद गतीने सुरू होण्यासारखी आहे. यामुळे प्राधान्याने किमान ह्या इमारतीची नोंदणी प्रक्रिया जलद गतीने राबवावी अशी सूचना देखील यावेळी दिल्या. तसेच नागरिकांची फसवणूक करणाऱ्या विकासकांवरील कारवाईची प्रक्रिया देखील जलद गतीने राबविण्यात यावी असेही यावेळी स्पष्ट केले. येथील नागरिकांना जलद गतीने कसा दिलासा देण्यात येईल याबाबत सर्व यंत्रणांची समन्वयाने जलद गतीने काम करावे अशी स्पष्ट सूचना दिल्या गेल्या. यावेळी आमदार राजेश मोरे, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह शिवसेनेचे विश्वनाथ राणे, नितीन पाटील, रवी पाटील, रवी म्हात्रे, राजन मराठे, गुलाब वरजे, पंढरीनाथ पाटील, सागर झेदे उपस्थित होते. कुमार गुप्ताजी यांच्याबरोबर बैठक झाली. त्याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह, त्याचबरोबर रेव्हेन्यूचे अधिकारी होते, महानगरपालिकेचे आयुक्त, त्याचबरोबर कलेक्टर महोदय देखील ठाणे हजर होते आणि त्या 65 इमारतीमधील प्रतिनिधी आणि आमचे सगळेच नगरसेवक, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. 65 इमारतींचा जो विषय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये चालू आहे, ज्याच्यासाठी कोर्टाने आदेश दिलेले आहेत की या इमारती बांधत असताना याच्यामध्ये जी डॉक्युमेंटची फॉर्जरी झाली त्या अनुषंगाने त्या 65 इमारतींवरती कारवाई करावी. पण ह्या 65 इमारतीमध्ये राहणारे जे लोक आहेत, रहिवासी, यांना कुठलीच माहिती नव्हती की ह्या इमारती बांधताना किंवा खरेदी करताना, रजिस्ट्री करताना याच्यामध्ये डॉक्युमेंटची फॉर्जरी झाली होती. रेराच्या डॉक्युमेंटची फॉर्जरी असेल किंवा कल्याण डोंबिवली पालिकेमधील डॉक्युमेंटची फॉर्जरी असेल. घेताना पूर्ण ज्या प्रकारे कुठलंही आपण लीगल फ्लॅट विकत घेतो तशाच प्रकारे जे आहे ह्या सगळ्या लोकांनी तिकडे फ्लॅट विकत घेतले. त्यानंतर त्यांना माहिती पडलं की अशा अशा गोष्टी चालू आहेत. तर त्यासाठीच आता ही बैठक, मला वाटतं आता 3री-4थी बैठक जी आहे ती UD मध्ये झालेली आहे. ह्या बैठकीमध्ये असं डिसाईड करण्यात आलं की सर्वात अगोदर हे जे लोक ज्यांचे फ्लॅट्स आहेत त्यांना मालकी हक्क त्या जागेवरती, ज्या जागेवरती इमारत उभी आहे त्याच्यावरती कसा मिळेल हा प्रस्ताव जो आहे हा कोऑपरेटिव्ह असेल, रेव्हेन्यू असेल आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा कलेक्टर महोदय असेल, हे सगळे मिळून एक प्रस्ताव पॉलिसी बनवतील आणि ती जी आहे ती कॅबिनेट पुढे जे आहे ते सादर करतील. त्याचबरोबर काही इमारती अशा आहेत की त्याच्यामध्ये FSIचं उल्लंघन जे आहे ते झालेलं नाही आहे, तर ते कशा प्रकारे रेग्युलराईज करता येईल का याच्यावरती देखील विचार जो आहे हा सुरू आहे. आणि आत्ता 18 तारखेला कोर्टाची तारीख आहे आणि त्या कोर्टाच्या तारखेमध्ये हे जे 65 इमारतीमधील सगळे रहिवासी आहेत त्यांना देखील पार्ट म्हणून कोर्टाने सांगितलेलं आहे. ती एक चांगली बाब आहे की ते स्वतः जे आहे त्यांचं म्हणणं जे आहे ते कोर्टापुढे मांडू शकतील. मुळात विषय असा आहे की ही कम्प्लिटली इलिगल, अनऑथराइज बिल्डिंगा नाही आहेत. ह्याच्यामध्ये जे डॉक्युमेंटेशन झालेलं आहे ते काही डॉक्युमेंटेशनची जी आहे ती फॉर्जरी झालेली आहे. तर ह्याच्यामधून मधला मार्ग कसा निघेल
लोकांना त्यांचा मालकी हक्क कसा मिळेल आणि त्याच्यानंतर जी काही कारवाई कोर्टाला करायची आहे ती कारवाई जी आहे ती कोर्ट जे आहे ते त्यांच्या अखत्यारीत जे आहे ते करू शकते. फक्त मालकी हक्क आणि नंतर डीम कन्व्हेन्स हा जर झाला तर मूळ जो मालक आहे, मूळ जो फ्लॅट धारक आहे त्याला त्याचा हक्क जो आहे तो अबाधित राहील आणि भविष्यामध्ये त्याला त्याचा जो काय. तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या ठळक घडामोडी. अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.